पायवाटेचा वाद, आजारी आईला फिरवायला गेलेल्या काकाचा वेळाने डोक्यात वार करून खून, धक्कादायक बातमी। खून करण्याला किरकोळ कारण ही पुरेसे ठरत असते, हे बऱ्याच खुनाच्या घटनेतून दिसून येते। भावबंदकीचा तिढा ही समस्या अशा घटनेला कारणीभूत ठरत असते। भावबंदकीमध्ये अनेक वेळेला घराच्या शेताच्या किंवा पायवाटेवरूनही वाद होत असतात। असे वाद हे काही केल्या मिटत नसतात, त्यातून एखाद्याच्या मनामध्ये खुन्नस निर्माण झाली की मग काहीतरी विपरीत घडल्याशिवाय राहत नाही। अशीच घटना कर्नाटक राज्यातील बैलहोंगल तालुक्यामध्ये घडली, त्याचा हा सविस्तर वृत्तांत आहे। पण तत्पूर्वी ही व्हिडिओ पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बैलहोंगल तालुक्यातील दोडवाड येथे महेश बसय्या उजनीमठ हे आपली वयोवृद्ध आई, पत्नी, मुलासह राहायला आहेत। गावाबाहेर त्याची शेती असून ते शेतातच घर बांधून ते राहतात। शेतामध्ये बाजूलाच त्यांच्या भाऊबंदाची घरे आणि शेती आहे। महेश याच्या बाजूला रुद्रय्या उजनीमठ यांचे शेत आणि घर आहे। दोघांच्याही समोरून एक पायवाट असून यावरून महेश आणि त्याचे कुटुंब रोज ये जा करत होते। परंतु अलीकडील काही वर्षामध्ये रुद्र याने महेश आणि त्याच्या घरच्या लोकांना या पायवाटेवरून ये जा करण्यास मज्जाव केला होता। त्याच्या मते ही पायवाट त्याच्या शेताच्या हद्दीतून जात असल्याने महेश आणि त्याच्या घरच्या लोकांना या पायवाटेवरून जाता येत नाही। तर महेश याच्या मते ही पायवाट सामायिक असल्याने आणि ती दोघांच्याही शेतातून सामायिक जात असल्याने आपल्याला या पायवाटेवरून जायला यायला अडवणारा रुद्रय्या हा कोण आहे। या वादातून त्यांच्यामध्ये नेहमी भांडणे आणि वादावादी होत होते। बऱ्याच वेळेला मारामारी झालेले होते। तसे पाहिले तर दोघे नात्याने लांबून काका पुतण्या लागत होते। महेश आणि रुद्रप्पा काका लागत होते, परंतु दोघेही समवयस्क असल्याने भांडणामध्ये एकमेकांच्यावर तुटून पडत एकमेकांना शिव्या देण्यामध्ये दोघेही कमी पडत नव्हते। दोघांनाही दारू पिण्याची सवय असल्याने दारूच्या नशेमध्ये एकमेकांच्या अंगावर जात एकमेकांना बघून घेण्याची भाषा करत होते। गाव पातळीवर त्या दोघांच्या मध्ये समेट घडवून आणण्याचा पंचायतीतील लोकांनी प्रयत्न केलेला होता, परंतु त्यामध्ये यश आले नाही। त्यामध्येच रुद्रप्पाने हा वाद कोर्टामध्ये नेल्याने त्यामध्ये काही करता येत नव्हते। गेल्या 6-7 वर्षांपासून हा वाद कोर्टामध्ये सुरू होता, त्यामुळे महेश आणि त्याच्या घरच्या लोकांना कोर्टाच्या निकालापर्यंत तरी या पायवाटेवरूनच ये जा करणे भाग होते। बऱ्याच वेळेला हा वाद विकोपाला गेल्याने रुद्रप्पाचे डोके सणकत होते। महेश आणि त्याचे कुटुंब या पायवाटेवरून जाता येताना दिसले की त्याच्या तळपायाचे आग मस्तकामध्ये जात होते। तो दारूच्या नशेमध्ये घराकडे आला की या कारणातून राडा करत होता। त्याचा स्वभाव रागीट असल्याने तो रागाच्या भरामध्ये नको ती गोष्ट करत होता। कधी भांडणामध्ये तो मोठा दगड उचलून महेशला मारून टाकण्याची भाषा करत होता, तरी महेश त्याला न जुमानता त्याच्या धमकीला न घाबरता या पायवाटेवरून ये जा करत होता। महेशची आई आजारी असल्याने तिला चालण्याचा व्यायाम डॉक्टरांनी सांगितलेला होता, तसे तिला चालता येत नसल्याने महेश आपल्या हाताशी धरून तिला त्या पायवाटेवरून चालवत होता, त्यामुळे त्याच्या आईला थोडाफार आराम मिळत होता। मंगळवार दिनांक 18 मार्च 2026 रोजी महेश आणि त्याचा मित्र नागाप्पा असे दोघे महेशच्या आईला दोन्ही बाजूला हाताला धरून त्या पायवाटेवरून चालवत होते। संध्याकाळचे 6:45 वाजले असावेत, त्यावेळी नेमका रुद्रप्पा हा दारूच्या नशेमध्ये घरी आला। ते दोघेजण महेशच्या आईला त्या पायवाटेवरून चालवत नेत असल्याचे बघून तो चवताळला। त्याला महेशचा राग आला। दारूच्या नशेमध्ये त्या सर्वांना शिव्या देऊ लागला, पण त्याने त्याच्याकडे लक्ष दिले नाही। याचा त्याला राग अनावर झाला। त्याने घरातून विळा घेतला। तो विळा घेऊन तो तडक महेशच्या मागे आला। महेश आणि नागाप्पा हे दोघेजण आईला हाताशी धरून चालवण्याचा प्रयत्न करत होते। आईचा हात घट्ट पकडलेला होता। इतक्यात चाल करून आलेल्या रुद्रप्पाने मागून महेशच्या मानेवर आणि डोक्यावर विळ्याने जोरात वार केले। त्या वारासरशी महेशने आपल्या आईचा पकडलेला हात सुटला। तो ओरडतच जमिनीवर खाली पडला। त्याच्या डोक्यातून मानेतून मोठ्या प्रमाणामध्ये रक्तस्राव सुरू झाला। त्याच्या ओरडण्याने महेशची पत्नी, मुले धावतच आली। काही क्षणात होत्याचे नव्हते झाले होते। नागाप्पालाही काही कळले नाही, त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडत नव्हते। महेशची वयोवृद्ध आई ही घटना बघून जमिनीवर खाली पडली। रक्ताच्या थरोळ्यात पडलेल्या महेशचा जागीच मृत्यू झाला। या घटनेची माहिती दोडवाड
गावामध्ये समजताच घटनास्थळी बघ्यांची तोबा गर्दी वाढली। घटनास्थळी लोक जमत असताना रुद्रप्पाने घटनास्थळीच रक्ताने माखलेला विळा टाकून पलायन केले। या घटनेची माहिती दोडवाड पोलिसांना समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। दोडवाडचे उपनिरीक्षक HK पाटील यांनी सहकाऱ्यांच्यासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख के रामराजन, बैलहोंगलचे उपअधीक्षक वीरय्या हिरेमठ, पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवानंद गुडनगट्टे यांनी भेट दिली। दोडवाड पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बैलहोंगल येथील सरकारी रुग्णालयामध्ये पाठवून दिला। पोलिसांनी या घटनेची माहिती मयत महेश उजनीमठ याच्या पत्नीकडून आणि मित्र नागापा याच्याकडून घेतली। या घटनेनंतर संशयित रुद्रप्पा उजनीमठ हा घटनास्थळावरून पळून गेला असल्याने पोलीस त्याचा शोध घेत होते। तो बैलहोंगल परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले। त्याला दोडवाड पोलीस स्टेशनला आणून त्याच्याकडे चौकशी केली असता तो चुकीची माहिती देत होता, पण पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला। त्यानंतर पोलिसांनी मयत महेश उजनीमठ याच्या पत्नीकडून फिर्याद घेतली। त्यावरून महेश बसय्या उजनीमठ वय वर्ष 35 याच्या खून प्रकरणी रुद्रय्या उजनीमठ वय वर्ष 38 याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल केला। दरम्यान पोलिसांनी रुद्रय्या उजनीमठ याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला विळा जप्त केला। या घटनेचा पुढील तपास दोडवाड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक HK पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दोडवाड पोलीस करत आहेत।